हॅलो. सर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रविभाऊ लांडगे आणि उपमहापौरपदी JNU एका महिलेची निवड झालेली, त्याबद्दल काय सांगाल? आज 6 फेब्रुवारी आहे आणि आजपासून या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रशासकीय राजवट संपुष्टात आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये आता हे सभागृह आणि ही पालिका आलेली आहे. आता या शहराचे सुपर महापौर म्हणून रविभाऊ लांडगे हे काम पाहतायत आणि उपमहापौर म्हणून शर्मिलाताई बाबर पाहतायत आणि त्यांच्यासोबत जवळपास 30 ते 40% सगळे यंग असे नगरसेवक आहेत, काही अनुभवी लोक आहेत. सर्वांसमोर असे चॅलेंज आहे की ही महानगरपालिका एक काळातली आशिया खंडातील सर्वात श्रीमंत होती. आज ती आशिया खंडातील सर्वात श्रीमंतची कर्जबाजारी अशी भयान परिस्थिती झालेली आहे. अशा वेळी तो गाडा चालवणं, राजशकट चालवणं हे खूप जिकिरीचं आहे आणि अवघड काम आहे. अशा वेळी सर्व पक्षांनी आपापला अनुभव पणाला लावून सर्व लोकप्रतिनिधींनी हे शहर जसं आपलं एक कुटुंब आहे असं समजून सगळ्यांनी काम केलं पाहिजे. या शहरात सगळ्यात मोठा पर्यावरणाचा प्रश्न आहे, वायू प्रदूषणाचा, रस्त्यांचा, ट्रॅफिकचा, एक खड्ड्यांचा प्रश्न आहे, स्पीड ब्रेकरचे प्रश्न आहेत. अशा सगळ्या प्रश्नांना प्राधान्यक्रम ठरवत एक 1 बाय 1 हे सगळे प्रश्न सोडवणं हे खूप गरजेचं आहे. या शहराची लोकसंख्या आता 30 लाख आहे. दरवर्षी त्याच्यात लाखभर लोकांची भर पडत चाललेली आहे. त्यामुळे वाढत्या शहराला तेवढे रस्ते, तेवढ्या पार्किंगच्या जागा, तेवढ्या शाळा, तेवढे हॉस्पिटल्स, तेवढे गार्डन्स, तेवढ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणं असे सगळे अनेक महत्त्वाचे विषय आहेत आणि त्यामुळे या महानगरपालिकेचा कारभार म्हणजे एका छोट्या राज्या एवढाच कारभार आहे. जवळपास बिहारसारख्या राज्याचं जेवढं बजेट आहे त्याच्या आसपास बजेट आपल्या काही महानगरपालिकांचं असतं, जसं की मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड. त्यामुळे इथे आर्थिक गणित पण मोठं आहे, समस्या पण जास्त आहेत, लोकसंख्या पण जास्त आहे. त्यामुळे अशा ठिकाणचं महापौरपद, उपमहापौरपद हे चॅलेंजिंग असते आणि जनतेसाठी सुद्धा या शहरामध्ये राहणं अत्यंत चॅलेंजिंग असते. कारण घरांच्या वाढलेल्या किमती, मुलांच्या शाळेच्या वाढलेल्या फी, दवाखान्याचे वाढलेले खर्च, असं सगळ्यांचीच तारेवरची कसरत आहे. आणि म्हणून सर्वांनी एकमताने पुढे जाऊया आणि हे शहराचं सिंगापूर करता येईल असं पाहूया. आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे आता नवनिर्वाचित जे महापौर आहेत रविभाऊ लांडगे आणि उपमहापौर शर्मिलाताई बाबर, या दोघांनाही भावी वाटचालीसाठी, राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि त्या दोघांच्या हातूनही आतापर्यंतचे जेवढे काही महापौर झाले त्यांच्यापेक्षा काकणभर सरस असं काम होईल अशा प्रकारचे त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.